आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। खरं तर आता न्यायालयाचं काम जवळपास संपलेलं आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरनं हाय पॉवर कमिटीच्या सुनावण्याही पूर्ण झालेल्या आहेत आणि नांदणी मठामध्ये माधुरीच्या वास्तव्यासाठी ज्या काही सुधारणा करून घ्यायच्या होत्या त्या वनतारांच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वनतारानंच करून घेतलेल्या आहेत आणि त्यामुळं तोही भाग संपलेला आहे। आता फक्त हाय पॉवर कमिटीनं नेमलेली जी काही समिती आहे त्या समितीनं नांदणी मठाला भेट द्यायची आहे आणि ती भेट दिल्यानंतर ज्याच्यामध्ये वनताराचाही एक प्रतिनिधी आहे आणि भेट दिल्यानंतर त्याच्या संदर्भातला अहवाल हाय पॉवर कमिटीकडे द्यायचा आहे। दरम्यानच्या काळामध्ये वनतारानं हाय पॉवर कमिटीला कळवलं आहे की माधुरीची तब्येत ठणठणीत आहे आणि ती आदेश आल्याबरोबर लगेच आम्ही नांदणीला पोच करायला तयार आहोत। त्यामुळे आता वनताराचा अडथळा नाही, व्यवस्था सगळी झालेली आहे। मग ही समिती येत का नाही? दिलेली मुदत संपली तरी येत नाही, तेव्हा ते समितीनं ताबडतोब यावं, त्याचा अहवाल द्यावा आणि 13 सप्टेंबर ज्या दिवशी लाखो भाविक या ठिकाणी प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी निमित्त येणार आहेत, ती नांदणीमध्येच येणार आहेत आणि आजपर्यंत 40 वर्ष माधुरी इथं राहिली आणि एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये ती नसेल तर आम्हाला ते सहन होणार नाही। तेव्हा जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घेऊन 13 सप्टेंबरच्या आत माधुरीला इथं पोच करावं, अन्यथा 13 सप्टेंबरला जमलेले जे भाविक आहेत त्यांच्याबरोबर विचारविनिमय करून आम्ही याचा जाब विचारण्यासाठी मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्यासाठी म्हणून आम्ही मुंबईला जाऊ। मुख्यमंत्र्यांना विचारल्यानंतर अजून कुठं कुठं जायचं ते त्याचवेळी आम्ही ठरवू, परंतु एकदा मुंबईला गेलो की आम्ही आटपणार नाही आणि फक्त महाराष्ट्रातले नव्हे देशभरातले सगळे माधुरी प्रेमी त्यावेळी आमच्याबरोबर असतील। ऑगस्टला आम्ही प्रत्येक गावामध्ये गाव चावडीवर 1 दिवसाचं धरणं आंदोलन करणार आहोत, म्हणजे एक पहिला टप्पा म्हणून जनजागृती म्हणून किंवा सरकारला जाग आणण्यासाठी म्हणून एक इशारा म्हणून 14 ऑगस्टला 1 दिवस आधी, स्वातंत्र्य दिनाच्या 1 दिवस आधी आम्ही धरणं आंदोलन करणार आहोत।